सध्या महापौर पदावरून आणि एकूणच महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। राजकीय नाट्यमय घडामोडी त्या ठिकाणी घडतायत। नेमकं काय घडतंय केडीएमसीमध्ये पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। राजकारणात काहीही घडू शकतं। मुंबईवरील प्रश्नावर उत्तर देताना बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। तर कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आलाय। स्थानिक पातळीवर निर्णयाची मुभा देण्यात आली होती असंही केलं स्पष्ट। राजकारणामध्ये काही घटना घडत असतात ज्या त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात। पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। तर कल्याण डोंबिवलीतला प्रकार राज ठाकरेंना सुद्धा मान्य नाही। त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू। संजय राऊतांची माहिती। तर जिथे अस्थिरता असेल तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही। राऊतांकडून भूमिका स्पष्ट। कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही। तर केडीएमसीतील शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय। ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। तर त्यांनी हे 4 सदस्य शिंदे गटाच्या आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत की आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे। आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला तिथे ठेवलेलं आहे। आमची कुठल्याच पद्धतीची इच्छा नाहीये शिंदे गटाबरोबर किंवा मनसेसोबत कुठल्या पद्धतीचा अलायन्स करण्याची। केडीएमसीत शिंदेंना मनसेचा पाठिंबा। भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। पोस्टमध्ये योद्धा धारातीर्थी पडलेला, पाठीत बाण रोवलेले चित्र। तर केडीएमसीतील जनतेनं याचा संबंध भाजपशी लावू नये अशी पोस्ट व्हायरल। केडीएमसीतील महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू। तर शिंदेंच्या शिवसेनेचे महापौर पदाचे 2 दावेदार, त्या दोन्ही दावेदारांना अज्ञात स्थळी नेण्यात आलंय। शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या निवासस्थानी हर्षाली चौधरी आणि किरण भांगाळे यांची चर्चा झाली, त्यानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आलं। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसनं स्वतंत्र गट स्थापन केला। निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्या सोबत, आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांची भूमिका। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनेचा सुद्धा शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। तर ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेचे विजय चौगुले आणि मनसेच्या संदीप देशपांडेंची कोकण भवनात गळाभेट। यावेळी गजानन काळे सुद्धा उपस्थित। दरम्यान केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मनसेचा पाठिंबा। तर भाजप बंडखोरांमुळे शिंदेंचे 10 उमेदवार पडले। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत, सूत्रांची माहिती। तर निकालानंतर शिवसेना आणि भाजपात धुसफूस सुरूच।